his thoughts on today's occasion. Good morning, everyone. Firstly, thank you very much for giving this opportunity to express my views in this on this special day. Respected Principal, Sister Missy, Administrator, Mother Udaya, Gita Sister, our college in charge, Sister Riya, and my colleagues, teaching and non-teaching staff. Today, we have gathered here to celebrate our 66th Maharashtra Day. So, I begin with one line of Maharashtra Day, and later on, I pay honor to Maharashtra in Marathi. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा राकट महाराष्ट्र माझा कणखर महाराष्ट्र महाराष्ट्र माझा. गाणं ऐकल्यानंतर प्रत्येक मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्र प्रेमीच्या अंगावर शहारे येतात आणि येतातच. कारण याची महती, याचं महत्व असं वेगळं आहे ना, त्याच्यामध्ये संपूर्ण सार, महाराष्ट्राचं सार त्याच्यामध्ये दडलेलं आहे. आणि आपण सांगितलं हा महाराष्ट्र कोणाचा? महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा, महाराष्ट्र थोर संतांचा, महाराष्ट्र थोर विचारवंतांचा, महाराष्ट्र महात्मा फुलेंचा, हा महाराष्ट्र शाहू आंबेडकरांचा, महाराष्ट्र लता दिदींचा, सचिन तेंडुलकरांचा, सृष्टीच्या ह्या चित्रपटसृष्टीची ज्यांनी निर्मिती केली ते दादासाहेब फाळके यांचा, हा महाराष्ट्र ज्यांनी निर्माण केला. असे असंख्य लोक आहेत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत, समाविष्ट झालेले आहेत. परंतु हा महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली हे आपल्याला माहिती आहे का? मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे की ह्याची निर्मिती कशी झाली, हे महाराष्ट्र राज्य निर्माण कसं झालं. सुरुवातीला काय होतं आपल्याला माहिती आहे. हा महाराष्ट्र दिन 1 मे 1960 रोजी स्थापन झाला, निर्माण झाला. खऱ्या अर्थाने आपल्याला ते स्वतंत्र मिळालं. पण त्याच्या मागची पार्श्वभूमी काय हे आपल्याला काहीतरी लोकांना माहिती आहे, पण दुसऱ्यांना माहिती नाही. जर बघितलं आपला देश स्वतंत्र झाला तो 1947 मध्ये, 1947 मध्ये. आणि महाराष्ट्र दिन कधी सेलिब्रेट करतो आपण? 1960 मध्ये, जवळजवळ 13 वर्ष. पण 13 वर्षानंतर पण मध्ये काय झालं, आपल्याला का नाही महाराष्ट्र मिळाला? त्याची कारणं वेगळी. 1947 नंतर आपल्याला 1950 मध्ये कॉन्स्टिट्यूशन मिळालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते दिलं आणि त्या तत्वावर आपलं कॉन्स्टिट्यूशनच्या तत्वावर सरकार चालतं. पण त्यानंतर बघितलं तर एक राज्यांची निर्मिती झाली. 1950 मध्ये झाली, त्याच्यानंतर 1952 मध्ये झाली. 1952 मध्ये पहिलं राज्य होतं, एक समाविष्ट राज्य होतं. कोणतं माहिती आहे तुम्हाला? ते होतं बॉम्बे स्टेट. आणि त्या बॉम्बे स्टेट मध्ये महाराष्ट्र पण होतं आणि गुजरात सुद्धा होतं. त्याच्यानंतर आता हे वेगळं करायचं आहे, विलिनीकरण करायचं आहे. मग ते करायचं कसं? मग ते करण्यासाठी अगोदर सांगितलं की एक प्रपोजल पास केलं सेंट्रल गव्हर्नमेंट. आणि ते प्रपोजल असं होतं की एक रिऑर्गनायझेशन, स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट, दॅट वॉज पास ऑन द बेसिस ऑफ लँग्वेज. फक्त लँग्वेजच्या बेसिसवर तो पास करण्यात. मग लँग्वेज कुठली? मराठी असेल, ज्या मराठी महाराष्ट्रामध्ये, मग महाराष्ट्र स्टेट वेगळा जातो. गुजरात आहे, गुजरात. पण प्रॉब्लेम असा होता की मुंबई जे आहे म्हणजे बॉम्बे त्यावेळेस हे कॅपिटल स्टेट होतं, कॅपिटल आहे म्हणजे संपूर्ण याच्यावर कारभार आहे, कॅपिटल सिटी आहे. मग आता महाराष्ट्रामध्ये द्यायची मुंबई की गुजरातमध्ये द्यायची, हे चालू होतं. आता मुंबई कोणाची? काय मुंबईमध्ये जास्त लोक मराठी होते. हा मुंबई हा कोकणाचा हिस्सा, कोकणाचा भाग, म्हणजे त्याच्यावर कंट्रोलिंग पॉवर ही सुद्धा महाराष्ट्राची. मग मराठी अस्मितेचा प्रश्न होता.
की आता हा मुंबई ही आमची. पण त्यावेळेस 1952 टिल 1956 पर्यंत त्या फर्स्ट चीफ मिनिस्टर होते मोरारजी देसाई. आणि त्यावेळेस सांगितलं त्यांनी आणखी एक हे प्रपोजल पास करण्यात आलं. त्याच्यानंतर 3 स्टेट रिऑर्गनायझेशन मुवमेंट चालू झालं. म्हणजे काय झालं, हा महाराष्ट्र आहे ना, एक महाराष्ट्र वेगळा करा, गुजरात वेगळा करा आणि मुंबईला एक सेंट्रल ऑथॉरिटी द्या. म्हणजे मुंबई महाराष्ट्रामध्ये यायचं नाही. मग ते प्रपोजल 20 नोव्हेंबर 1956 ला झालं. मग ह्या प्रपोजल आल्यानंतर एक मुवमेंट स्टार्ट झाली. त्याला म्हणतात संयुक्त महाराष्ट्र चळवळ मुवमेंट. आणि त्या मुवमेंटचे जे पदाधिकारी होते ते होते पी.के. अत्रे, गाडगीळ, एस.एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे हे त्यामध्ये समाविष्ट होते. त्यांनी हे आंदोलन तयार केलं. आता हे जे चालणार नाही, मराठी आमची, मराठी भाषा आमची आहे आणि मुंबई सुद्धा ही आमचीच असली पाहिजे. मग त्या ठिकाणी लढा तयार केला, आंदोलने तयार झाली. आणि असं झालं, आपलं फ्लोरा अँड फाउंटन आहे त्या ठिकाणी आंदोलन तयार झालं. आणि त्या ठिकाणी सगळे म्हणजे त्या ठिकाणी विद्यार्थी असो, शेतकरी संघटना असो, कामगार वर्ग असो, स्त्रिया पुरुष सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं. तर ते पार्टिसिपेट केल्यानंतर आता हे आंदोलन तयार झालं. नेक्स्ट डेलाच 21 नोव्हेंबरलाच आंदोलन तयार झालं. खूप मोठं तीव्र आंदोलन, जाळपोळ झाली, रस्ता रोको झाला आणि हे आंदोलन काय संपता संपेना. मग त्यावेळेस मोरारजी देसाईने ऑर्डर दिली की बंदोबस्त आहे तो एकदम बंदोबस्त असा करा की सगळ्यांना गोळीबार करा. फायर करण्यात आलं आणि त्या फायरिंगमध्ये जवळजवळ 107 107 पेक्षा जास्त लोक मारली गेली, हुतात्मे झाले. आणि 1956 ची गोष्ट आहे, तरी पण संघर्ष चालू राहिला. जवळजवळ त्यानंतर 4 वर्षानंतर 1 मे 1960 ला आपल्याला महाराष्ट्र मिळाला आणि त्याच्यामध्ये मुंबईचा समावेश करण्यात आला. आणि त्याच दिवशी गुजरात सुद्धा वेगळं झालं. तो 1 मे 1960 सेम डे 25 हा आपला स्वतंत्र आहे. आपल्याला सेपरेट स्टेट मिळालं नाही, आपण स्वातंत्र्य हिसकावून घेतले. हा महाराष्ट्र हिसकावून घेतलेला आहे, आपल्याला दिलं नाही. आता गुजरात सर बाजूला झाला त्यांच्या लँग्वेज वाईज, पण हे आपल्याला आपण हिसकावून घेतलं. त्याच्यामध्ये 107 लोकांच्या पेक्षा जास्त बळी गेला. आणि त्याचं प्रतीक म्हणून मुंबईला फाउंटेनला हुतात्मा चौक आहे आणि सगळेजण ह्या दिवशी नतमस्तक होण्यासाठी त्या ठिकाणी जातात. आणि म्हणून आपण हा महाराष्ट्र दिन साजरा करतो. आणि खरोखरच त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना ह्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि त्याचप्रमाणे दुसरा एक दिवस महत्वाचा आहे, तो म्हणजे इंटरनॅशनल वर्कर्स डे. हा इंटरनॅशनल वर्कर डेची सुरुवात झाली ही माहिती आहे तुम्हाला, ही अमेरिकेमध्ये सुरुवात झाली. आणि त्यावेळेस 2 मिनिटं अमेरिकेमध्ये सुरुवात झाली, शिकागो या ठिकाणी. त्यावेळेस कामगारांवर अत्याचार होत होता. त्यावेळेस कामाचे तास होते 16 ते 18 तास. 16-18 तास काम करायचं. आणि त्यावेळेस चळवळ सुरू झाली आणि तिथे रेस्ट्रिक्शन आलं. त्यांनी 16 ते 18 तासाचे 8 तास केले. आणि त्याच्या अनुषंगाने 1 मे 1886 ला तो इंटरनॅशनल वर्कर्स डे सेलिब्रेट झाला. फक्त हा त्या ठिकाणी सुरुवात झाली. आपल्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या इंडियामध्ये स्टार्ट झाला तो. त्याच्यानंतर 1923 मध्ये चेन्नईला सुरुवात झाली. आणि ते पण तेच कारण होतं, कामगारांचं त्यावेळेस कामाची वेळ किती होती, 12 ते 13 तास. आणि ते कमी केलं आणि ह्याचा पुढाकार खूप काही संत होऊन गेले त्यांनी घेतला. आणि त्याच्यामध्ये फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन ते आहेत, ते पण त्यांचा समावेश. म्हणजे 12 तासाचे किती तास केले, 8 तास केले. आणि त्यामुळे 1 मे हा आपल्या इंडियामध्ये साजरा करण्यात आला. आणि त्या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना त्याच्या शुभेच्छा देतो आणि इथेच सांगतो, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.